असं करण्यात आलं होतं की शेरकर की बेनके, शेरकर की बेनके, आणि ह्या शरददादा सोनवणेला तिसऱ्या क्रमांकावर त्याच्यानंतर ठेवलं होतं. त्यानंतर आशा भोसले की देवराम लांडे असाही एक भाग त्यामध्ये चालला होता, कोण निवडून येईल, कोण निवडून येईल. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शरददादांनी सांगितलं, त्यांच्या 2 मुली पण होत्या त्यावेळेस, त्यांनी सांगितलं होतं की जी कॅनडामध्ये एक शिकते ती मुलगी आली होती, कारण मतदानासाठी आली होती ती, आणि दुसरी एक मुलगी, त्यांनी पण सांगितलं होतं की शरददादा निवडून येणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने ते म्हटले उदे. आणि याचं कारण असं की ह्या शरददादाची जी नाळ आहे ती सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे. ते निव्वळ भपका असा करत नाहीत की मतदारसंघामध्ये कशा कशा पद्धतीचं एक प्रचार आहे किंवा निव्वळ लोकांना भुलवण्याचं काम आहे, तसं काही त्यांनी केलेलं नाही आहे. हा माणूस जनतेशी नाळ जोडणारा असल्यामुळंच, आणि त्यांनी एक पूर्वीचे आमदार पण असताना देखील चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं लोकांच्यामध्ये खरोखर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा जो भाग असेल, तर जनशक्तीच्या माध्यमातूनच हे विधानसभेवर आता निवडून आलेले आहेत आणि खूप चांगल्या मताने निवडून आले आहेत. तर त्यांची मतं आपण एकदा बघूया. या जुन्नर मतदारसंघामध्ये एकूण मतदान मोजण्यासाठी 21 राऊंड झाले. 21, आणि 21 राऊंडमध्ये शेवटच्या राऊंडमध्ये शरददादा भीमाजी सोनवणे यांना 73,355 इतकी मतं मिळाली, आणि 73,355 मतं मिळून ते विजय झाले. आणि त्यांच्या विरोधात असलेले जे म्हणजे आता जे पडलेले उमेदवार आहेत ते सत्यशील सोपानराव शेरकर यांना 66,691 इतकं मतं मिळाली. त्यानंतर जे उमेदवार होते दुसरे, त्याच्यामध्ये अतुल वल्लभ बेनके यांना 48,100 इतकीच मतं मिळाली. त्यानंतर देवराम सखाराम लांडे हे वंचित बहुजन आघाडीतर्फे होते, यांना 22,401 इतकीच मतं मिळाली. त्याच्यानंतर आशाताई दत्तात्रय बुचके यांना 9,435 इतकीच मतं मिळाली. त्यानंतर ते दुसरे छोटे लोक होते मतदार, म्हणजे निवडणुकीमध्ये उभे राहिलेले, आकाश राजेंद्र आढाव यांना 1,867 इतकी मतं मिळाली. त्यानंतर शरद शिवाजी सोनवणे, म्हणजे एकाच नावाचे डबल लोक उभे केलेले होते, तर त्यांना 1,001 इतकी मतं मिळाली. त्यानंतर सुखदेव गणपत खरात हे जे होते त्यांना 854 इतकी मतं मिळाली. त्यानंतर या शरद दादा यांच्या नावाचे दुसरा एक माणूस उभा केला होता, शरद बाबासाहेब सोनवणे, त्यांना 664 इतकी मतं मिळाली. त्यानंतर रमेश अण्णा मधुकर हांडे, मुरलीधर हांडे यांना मुरलीधर हांडे यांना 254 इतकी मतं मिळाली. त्यानंतर जे शेवटचे होते राजेंद्र उर्फ राजाराम भागोजी डोमशे यांना 230 मतं मिळाली, आणि नोटाला 1,376 इतकी मतं या मतदारसंघामध्ये मिळालेले. आणि इतकी मतं मिळालेली असून देखील हे शरददादा भीमाजी सोनवणे यांच्या नावाचे अजून 2 उमेदवार त्यांनी उभे केले होते. कारण त्यांना वाटलं की हे शरददादा भीमाजी सोनवणे हे काही निवडून येणार नाही आहेत म्हणून. पण हे जनशक्तीचा यामध्ये आणि कामाचा माणूस असल्यामुळे त्यांना सर्वात जास्त मतं मिळून, म्हणजे 73,355 इतकी मतं मिळवून त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे, आणि त्यांचं कामही चांगलं आहे. त्यामुळं असं काही नाही की केवळ आम्हाला परत आम्ही आमदाराचे पुत्र आहोत म्हणून आम्हाला निवडून द्या, किंवा आम्ही खासदाराचे पुतणे आहोत म्हणून आम्हाला निवडून द्या, किंवा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये असं असतं. त्यानंतर एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असो किंवा जिल्हा परिषद सदस्यता असो, यांना वाटतं आपण आमदार झालं पाहिजे, किंवा त्यानंतर एक दुसरे सर्वसामान्य माणसं जी आहेत
त्यांनी की काही काम ग्रामपंचायत सरपंच पदावर जे निवडून जे देखील आले नाहीत, त्यांना वाटतं की आपणही आमदार व्हावं किंवा लोकांचे प्रश्न सोडावे. परंतु तसं काही घडलं नाही. त्याचं कारण असं की लोक शेवटी विचार करतात आणि मध्यंतरीच्या काळामध्ये या निवडणुकीच्या दरम्यान खूप वावड्या उठल्या आणि एवढ्या वावड्या उठवल्या या लोकांनी आणि प्रचाराच्या दरम्यान देखील काही वाहिन्या, काही वृत्तपत्र किंवा काही बोर्ड यांच्या मार्फत असा या मतदारसंघामध्ये असा असा काही प्रचार केला की लोकांना वाटलं हे शरददादा सोनवणे हे पाठीमागच राहणार, यांचं काही नावही नाही गावही नाही, अशा पद्धतीचा प्रचार या लोकांनी केला. परंतु हे शरददादा सोनवणे यांचं लोकांवरील प्रेम किंवा लोकांच्या मनामध्ये असलेला एक आमदार म्हणून यांनी कायमस्वरूपी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्यांचं ते स्थान या निवडणूक निकालानं हे पक्कं झालेलं आहे. त्यांचं ते स्थान जनतेच्या मनातील कोणी हिरावून घेऊ शकलं नाही, अशी एक परिस्थिती यावेळेस निर्माण झाली. 21 फेऱ्या निवडणुकीच्या झाल्या आणि हे प्रत्येक फेरीमध्ये बघत होते कशा पद्धतीने कोणाला मतं मिळतात, कोणाला मतं मिळतात आणि किती मतं मिळतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आता एकूण जे मतदान झालं त्यांच्यामधून ही जी मतविभागणी जरी झालेली असली तरी ही काय एक व्यवस्थितपणे अशी ही मत विभागणी नाही आहे. कारण त्यांना जे निवडून येणार होते ते येणारच होते आणि त्यांना ते निवडून आलेच. म्हणून आता यावेळेस देखील हे आपल्या मतदारसंघात आमदारकीच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतील, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, वाड्या वस्त्यावर रस्ते करतील, वाड्या वस्त्यावर पाण्याची सोय करतील, गरीब बेरोजगारचे प्रश्न सोडवतील, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील आणि या भागामध्ये जे वाघ आहे, वन्यजीवांचं जे रक्षण आहे, त्यांच्यापासून होणारे धोके, त्यांच्या संदर्भामध्ये देखील खूप असं लोकांना संरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतील, असा एक भाग आहे. कारण येथे कसं ओतूर, नारायणगाव, जुन्नर आणि हे जे भाग आहेत एकंदरीत या मतदारसंघातील प्रमुख तर हे जे भाग आहेत किंवा आळेफाटा इकडं आणं वगैरे हे जे भाग आहे या मतदारसंघामध्ये हे आता विकसित होत आहेत. रस्त्यामुळं चांगल्या पद्धतीचे विकसित होत आहेत आणि त्यानंतर हा माळशेज घाट वगैरे जो परिसर आहे किंवा शिवाजी महाराजांचा जो जन्मस्थान शिवनेरी किल्ला आहे, अशा सगळ्या बाबतीमध्ये सर्वत्र फिरून लोकांचे प्रश्न, अडीअडचणी किंवा काय त्यांचे जे व्यथा असतील त्या समजून घेऊन मतदारसंघामध्ये फिरून चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी हे शरददादा सोनवणे व्यवस्थितपणे लोकांचे प्रश्न परत सोडवण्यासाठी कायम तत्पर राहतील, अशी एक आशा आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. तर आमचा हा ATM न्यूज चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक लाखोच्या संख्येने बघत असतात, त्याला सबस्क्राईब करत असतात, शेअर करत असतात, त्याच्या जाहिराती बघत असतात आणि हे जे व्हिडिओ आहेत याची यापूर्वीची ज्या लिंक आहेत त्या आम्ही तुम्हाला देणार आहोत आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्यानंतर आमचे तेही व्हिडिओ बघत जा आणि एक आमच्या या चॅनलला ATM न्यूज चॅनलला लाखोच्या संख्येने जरी बघत असले लोक तरीही एक आपण शेअर करा, लाईक करा आणि यांच्या व्हिडिओच्या जाहिराती बघा आणि आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.